सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ताजी असतानाच बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील कळंबेश्वर गावात अवैध धंदे बंद केल्यानं चौताळलेल्या गावगुंडांनी सरपंच पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली। विशेष म्हणजे हा हल्ला अंत्यसंस्काराच्या ठिकाणी करण्यात आला। सुभाष खुरद असं हल्ला करण्यात आलेल्या सरपंच पतीचं नाव आहे। वृद्ध महिलेचं अंतिम संस्कार आटपून घरी परतणाऱ्या सुभाष खुरद यांच्यावर गुंडांनी हल्ला चढवला। आमचे अवैध धंदे पुन्हा सुरू न करू दिल्यास आम्ही तुझा मस्तादोगचा सरपंच करू अशी धमकी देऊन ते निघून गेले। या हल्ल्यात सुभाष खुरद हे जखमी झाले असून त्यांच्या जवळील काही दागिने हल्लेखोरांनी लंपास केले। काही समाजकंटकांनी माझ्यावर काल प्राणघातक हल्ला केला आणि मला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या। जर का तू मला हे आमचे धंदे चालू करू दिले नाही किंवा चालू करून दिले नाही तर तुला बीडमधील मत्स्यचोकचा सरपंच केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। तुला माहीत नाही की माझ्यावर वरपर्यंत हात आहेत आणि माझ्यासोबत भरपूर आणि मोठे लोक आहेत। त्यामुळे मी शासनाला न्याय मागत आहे आणि शासन दरबारी मी न्याय मागत असताना मला न्याय मिळाला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।